संपणारे संपणारे माझ्या सुवासदारा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग येथे जमलेल्या माझ्या वाणित्रांनो व शुभभक्तांनो माझे नाव आराध्या गणेश काळे. मी इयत्ता 3रीच्या वर्गात शिकते. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी विनंती. सह्याद्रीच्या कडकडाटालाही वादळ फुटेल, डोंगर माथ्यालाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहातील आणि विशाल नभालाही त्याच्या पुढे झुकावे लागेल. असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकरी बहुजनांचा राजा, ज्याच्या पुढे किती विशेषण लावले तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्द अपुरे पडती अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सूर्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी माँसाहेब जिजाऊच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवान या जन्नाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रू गरजला. महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. बाळराजांना त्यांच्या पित्याने शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरीही माँसाहेब जिजाऊने त्यांच्या उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले. बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापनेचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्याला अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरकले नाही. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवामाला, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण बांधले. गड आला पण सिंह गेले, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका व शाहिस्ती खानाची फजिती असे अनेक प्रसंग त्याचे शौर्य पराक्रम पटवून देतात. शिवाजी महाराज हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर अत्याचार करणाऱ्या लोकांचा शत्रूंचा बंदोबस्त केला. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा या महान राजाचा मृत्यू 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. शेवटी जाता जाता एवढेच म्हणे, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अशा या महान राजाला माझे कोटी प्रणाम. एवढे म्हणून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते. जय